हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ 5वा शिलावरण या प्रकरणाचा. आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा. या ठिकाणी सूचना काय दिलेली मित्रांनो, तर योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी बघा, आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे भूपृष्ठावरील भूरूपांची उंची व सागर तळाची खोली टिंब मीटरापासून सुरू होते. तर या ठिकाणी या विधानाला आपण पूर्ण करूया मित्रांनो. बघा, लक्षात घ्यायचं आहे भूपृष्ठावरील भूरूपांची उंची व सागर तळाची खोली 0 मीटर पासून सुरू होते. त्यानंतर पुढील रिकामी जागा दिलेली आहे पृथ्वीचा व्यास सुमारे टिंब किलोमीटर आहे. तर या ठिकाणी योग्य रिकामी जागा येणार आहे पृथ्वीचा व्यास सुमारे 12,800 किलोमीटर इतका आहे. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी असत्य विधाने कोणती. तर या ठिकाणी आपल्याला असत्य विधान सांगायचंय मित्रांनो. तर आहे पठाराच्या कडा बहुधा तीव्र उताराच्या असतात. ब आहे पर्वतांच्या शिखरांकडील भाग निमुळता होत जातो. क आहे रुंद व कमी खोलीच्या दरीला घळई असे संबोधले जाते. आणि ड आहे सर्वच मैदाने सुपीक असतात असेही नाही. तर या ठिकाणी असत्य विधान जे काही असणार आहे मित्रांनो ते म्हणजे क, रुंद व कमी खोलीच्या दरीला घळई असे संबोधले जाते. तर या ठिकाणी हे चुकीचं विधान आहे, असत्य विधान आहे. कारण काय मित्रांनो, तर घळी ही अतिशय अरुंद, खोल आणि तीव्र उताराची दरी असते. ही माहिती लक्षात ठेवायची आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे खालील घटकांच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला पर्वत आणि खंड दिलेला आहे, तर योग्य पर्याय निवडायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे रॉकी हा पर्वत उत्तर अमेरिका या खंडामध्ये येत असतो. इथिओपियन हा जो काही पर्वत आहे हा आफ्रिका खंडात येत असतो. त्यानंतर आल्प्स हा जो काही पर्वत आहे हा युरोप खंडामध्ये येत असतो. अँडीज हा जो काही पर्वत आहे हा दक्षिण अमेरिका या खंडात येत असतो. आणि अल्ताई हा जो काही पर्वत आहे हा आशिया या खंडात येत असतो. बघा, या ठिकाणी योग्य पर्याय काय असणार आहे मित्रांनो, तर ब पहिल्याची व जोडी, दुसऱ्याची श, तिसऱ्याची श, चौथ्याची य, पाचव्याची ल. हे उत्तर योग्य असणार आहे. आलं लक्षात. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न आ दिलेला आहे परिणाम लिहा. यातील पहिला प्रश्न आहे बाह्य गाभ्यातील द्रवरूप धातूंची हालचाल. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बाह्य गाभ्यातील द्रवरूप धातूंच्या ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे भौमितिक आवर्तन निर्माण होतात. यामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे पृथ्वीच्या केंद्रावर पडणारा प्रचंड दाब. तर या ठिकाणी याचा परिणाम काय होणार आहे मित्रांनो, तर प्रचंड दाबामुळे पृथ्वीचा अंतर्गाभा म्हणजे गाभ्याचा सर्वात आतील भाग हा उच्च तापमान असूनही घनरूपात राहतो. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे भूपट्टांमधील घर्षण. याचा परिणाम काय होत असतो मित्रांनो, तर भूपट्टा एकमेकावर घासल्यामुळे प्रचंड ऊर्जा साचते. ही साचलेली ऊर्जा अचानक मुक्त झाल्यावर भूकंप होतात व ज्वालामुखीच्या क्रिया घडतात, तसेच पर्वतांची निर्मिती होत असते. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढील प्रश्न ई दिलेला आहे आकृतीसह फरक स्पष्ट करा. तर सर्वात आधी आपल्याला सांगायचं आहे पर्वतरांग व पर्वत श्रेणी यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत मित्रांनो. तर फरक पाहूया. पर्वतरांग एकाच रेषेत किंवा विशिष्ट दिशेने पसरलेल्या सलग पर्वतांच्या शृंखलेला पर्वतरांग असे म्हणतात. तर पर्वत श्रेणी म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त पर्वतरांगा जेव्हा एकमेकांना समांतर किंवा संकलित रूपात पसरलेल्या असतात तेव्हा त्या समूहाला पर्वत श्रेणी असे म्हणतात. आलं लक्षात. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न आहे घळी व दरी. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे घळी व दरी, तुम्हाला याचा फोटो दिलेला आहे, इमेज दिलेली आहे. या ठिकाणी फरक पाहूया. घळी काय मित्रांनो, तर नदीच्या तीव्र शरण कार्यामुळे म्हणजेच घसरणीमुळे निर्माण होणारी अत्यंत अरुंद, खोल आणि खड्या खडकांची दरी म्हणजेच त्याला घळी असे म्हणतात. त्यानंतर दरी म्हणजे काय, तर नदीच्या प्रवाहामुळे कालांतराने रुंद आणि व्ही आकाराची बनलेली भूरचना म्हणजेच दरी.
या ठिकाणी ही माहिती लक्षात ठेवायची आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. शिलावर्णाचा ऊर्ध्व स्तर व अध स्तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो की ऊर्ध्व स्तर म्हणजे काय, तर शिलावर्णाचा वरचा भाग जो प्रामुख्याने सिलिका आणि अॅल्युमिनियम या हलक्या मूलद्रव्यांपासून बनलेला असतो, हा खडकालीन भाग असतो. ही देखील माहिती लक्षात ठेवायची. त्यानंतर अध स्तर म्हणजे काय, तर शिलावर्णाचा खालील भाग जो सिलिका आणि मॅग्नेशियम या तुलनेने जड मूलद्रव्यापासून बनलेला आहे, हा महासागराच्या तळाखाली आढळत असतो. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न ई दिलेला आहे, कारणे लिहा. बघा यातील पहिला प्रश्न पाहूया. खंडीय कवचास सियाल असेही म्हणतात. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, खंडीय कवच प्रामुख्याने सिलिका आणि अॅल्युमिनियम या मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. या दोन घटकांच्या इंग्रजी नावांच्या अक्षरांवरून या थराला सियाल असे म्हणतात. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. गाभ्यास निफे असेही म्हणतात. तर या ठिकाणी कारण काय असणार मित्रांनो, तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात प्रामुख्याने निकेल आणि फेरस म्हणजेच लोह ही जड मूलद्रव्ये आढळतात. या दोन घटकांच्या नावांवरून गाभ्याला निफे असे म्हणतात. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न ऊ दिलेला आहे, विचार करा आणि उत्तर लिहा. यातील पहिला प्रश्न आहे, लोह आणि निकेल या मूलद्रव्यांचे सर्वाधिक प्रमाण गाभ्यातच का आढळते. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य कारण असणार आहे, पृथ्वीच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात पृथ्वी द्रव प्रवाही रूपात होती. गुरुत्वाकर्षण बळ आणि प्रचंड दाबामुळे जड पदार्थ पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच गाभ्याकडे आकर्षित झाले आणि साचले, तर हलके पदार्थ वरच्या थराला राहिले. लोह आणि निकेल हे जड धातू असल्यामुळे ते गाभ्यातच जास्त प्रमाणात आढळत असतात. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बाह्य प्रावरणातील अर्धप्रवाहीपणा भूपट्ट्यांच्या हालचालीस कारणीभूत ठरतो, त्याप्रमाणे आणखी कोणत्या कारणामुळे भूपट्ट्यांची हालचाल होत असते. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, प्रावरणातील प्रचंड उष्णतेमुळे निर्माण होणारे ऊर्ध्वगामी ऊर्जा प्रवाह, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारा अक्षीय दाब आणि गुरुत्वाकर्षण बळ आणि भूपट्ट्यांच्या घनतेची फरक, हे जे काही गोष्टी आहेत मित्रांनो, या कारणीभूत आहेत. आलं लक्षात? चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न ऊ दिलेला आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातील तापमानाविषयी माहिती लिहा. बघा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचे तापमान अत्यंत तीव्र असते. अंतर्भागातील तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस दरम्यान असते, जे सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमाना इतकेच प्रखर आहे. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न मित्रांनो. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे, अंतर्गाभा व बाह्यगाभा यातील मुख्य फरक. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो, आपण या ठिकाणी घटक बाह्यगाभा आणि अंतर्गाभा या ठिकाणी यांमध्ये आपण फरक स्पष्ट करूया. बघा घटक कोणता आहे, अवस्था. तर बाह्यगाभामध्ये अवस्था आणि अंतर्गाभामधली अवस्था या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बाह्यगाभा हा जो काही थर आहे, हा द्रवरूप या स्थितीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळतो. तर अंतर्गाभा हा थर प्रचंड दाबामुळे घनरूप स्थितीत आपल्याला पाहण्यास मिळत असतो. त्यानंतर तापमान मित्रांनो, तर बाह्यगाभाचे तापमान हे 4000 अंश सेल्सिअस ते 5000 अंश सेल्सिअस इतके असते. तर अंतर्गाभाचे तापमान 5000 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतके असते. त्यानंतर पाहूया भूकंप लहरी. तर बाह्यगाभामध्ये या थरामधून द्वितीय भूकंप लहरी प्रवास करू शकत नाही, तर अंतर्गाभा या थरामधून प्राथमिक भूकंप लहरी प्रवास करतात आणि त्यांचा वेग वाढतो. त्यानंतर पुढील घटक आहे वैशिष्ट्य. तर लक्षात घ्यायचं आहे, बाह्यगाभा याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यातील द्रवरूप धातूंच्या हालचालींमुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि अंतर्गाभ्यामध्ये हा पृथ्वीचा केंद्रभाग असून अत्यंत घन व स्थिर आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे, बाह्य प्रावरण हा थर अर्धप्रवाही का ठरला आहे ते लिहा. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, बाह्य प्रावरणात अतिउच्च तापमान असते, ज्यामुळे तेथील खडक आणि खनिजे वितळलेल्या द्रवरूप स्थितीत असतात. येथे निर्माण होणाऱ्या अंतर्गत ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे हा भाग लवचिक व प्लाझ्मा सारखा प्रवाही बनतो. म्हणून बाह्य प्रावरण हा थर अर्धप्रवाही ठरला आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. पृथ्वीच्या अंतर्गाचा अभ्यास कसा केला असेल. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, भूकंप लहरीचा अभ्यास प्राथमिक, द्वितीय व पृष्ठभागीय भूकंप लहरींच्या गती आणि दिशेतील बदलांवरून या ठिकाणी केला गेला. त्यानंतर ज्वालामुखीचे उद्रेक, बाहेर पडणारा द्रव, लावा आणि वायूचे परीक्षण करून, त्यानंतर तापमान व दाब, खाणींमधील खोलीनुसार वाढणारे तापमान आणि दाब मोजून, त्यानंतर उल्कापात, पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कांचे रासायनिक विश्लेषण करून, या ठिकाणी या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचा म्हणजे अंतरंगाचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे.
चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. मानवी जीवनावर भूरूपांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मैदानी प्रदेशमध्ये काय होत असतं मित्रांनो, तर सुपीक जमीन आणि पाण्याचा पुरवठा असल्यामुळे शेती उद्योग, वाहतूक आणि दाट लोकवस्ती विकसित होत असते. तर पर्वतीय प्रदेशामध्ये तीव्र उतारामुळे वाहतूक व शेतीमध्ये मर्यादा येते, परंतु पर्यटन, जलविद्युत निर्मिती आणि वने या दृष्टीने महत्वाचे ठरतात. त्यानंतर पठारी प्रदेश खनिज संपत्तीने समृद्ध असतात, ज्यामुळे तेथे खाणकाम व औद्योगिक विकास होत असतो. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे, गट चर्चा करा. यातील पहिला प्रश्न आहे, तुम्ही कधी सहलीला गेलात का? तुमच्या परिसरातील भूरूपांमध्ये आणि तेथील भूरूपांमध्ये कोणता फरक जाणवला यावर चर्चा करा. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुमच्याकडून अपेक्षित आहे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे, आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी मी दिलेलं उत्तर लिहून काढायचं. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, होय, आम्ही महाबळेश्वरच्या सहलीला गेलो होतो. आमच्या परिसरातील सुपीक आणि सपाट मैदानी प्रदेशाच्या तुलनेत महाबळेश्वरमध्ये उंच उंच डोंगर, तीव्र उतार आणि दऱ्या म्हणजे पठारी व पर्वतीय भुरपे पाहायला मिळाल्या. तेथील थंड हवामान, वने आणि जमीन आमच्या सपाट मैदानी भागापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. आलं लक्षात? बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला शिलावरण या प्रकरणाचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.